नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, कोर्टाने अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। ज्या अंगणवाडी सेविका या पदी 10 वर्ष पूर्ण झाले आहेत बघा, त्याच पद्धतीने ज्या सेविकेंची 12वी झालेली आहे आणि त्यांची वयोवर्ष बघा 50 वर्षाच्या आत आहे, अशा सर्व सेविकांसाठी आता सुवर्ण संधी आलेली आहे। कारण की त्या सेविका आता सुपरवायझर पदासाठी पात्र आहेत आणि त्या सेविकेंना अंतर्गत सुपरवायझर पदभरतीसाठी त्या सेविका आता फॉर्म भरू शकणार आहेत। आणि पूर्वी बघा, राज्य शासनाने सांगितलं होतं की 12वी पास असावे लागते, त्याच पद्धतीने ग्रॅज्युएशनसुद्धा पूर्ण पाहिजे आणि वयोवर्षाची मर्यादा 45 वर्ष ठेवण्यात आलं होतं। परंतु आता कोर्टाने दिलेल्या निर्णयानुसार याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि आता अंगणवाडी सेविकांना मुख्य सेविका म्हणजेच की सुपरवायझर होण्यासाठी 50 वर्ष वयोमर्यादा ठेवलेली आहे। तसेच ज्या सेविकेंची 12वी झालेली आहे, MSc झालेली आहे, या सेविका या सुपरवायझर बनणार आहेत। म्हणजेच की बघा, आपल्यातील भरपूर ताईंना इथं सुवर्ण संधी भेटणार आहे। 45 वर्षाची जी वयोमर्यादा ठेवली होती ती वयोमर्यादा काढून 50 वर्ष करण्यात आलेली आहे आणि 12वी पास सेविकेंना इथं फॉर्म भरण्याची संधी भेटणार आहे। आणि याच्या संदर्भातच कोर्टाने एक लेटर संबंधित अधिकाऱ्यांना, संबंधित विभागाला तसेच बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना देखील दिलेले आहे। संपूर्ण महाराष्ट्रभरातील अधिकाऱ्यांना हे पत्र गेलेलं आहे आणि सर्व अधिकाऱ्यांनी आता याप्रमाणेच ज्या अंगणवाडी सेविकेंना 10 वर्ष पूर्ण झालेत, त्यांची 12वी उत्तीर्ण आहे, त्यांचं MSc झालं आहे आणि त्यांचं वय 50 वर्षाच्या आत आहे, अशा सर्व अंगणवाडी सेविकांना त्यांनी जे आपलं प्रमाणपत्र द्यायचं आहे, जे आपलं अनुभव प्रमाणपत्र द्यायचं आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या स्वाक्षरीचं ते प्रमाणपत्र त्यांनी द्यायचं आहे। आणि या आदेशानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांना इथं न्याय मिळणार आहे आणि सेविकांसाठी हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे। बघा, मधल्या कोरोना काळामुळे कोणत्याही प्रकारची अंतर्गत भरती झाली नव्हती आणि आता यावेळेस अंतर्गत भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे आणि भरपूर अशा अंगणवाडी ताई होते की ज्यांनी या भरतीसाठी तयार केलेली, परंतु बघा शिक्षण ग्रॅज्युएशन पाहिजे असं सांगितल्यानंतर आणि वयोवर्ष मर्यादा 45 ठेवल्यानंतर भरपूर अंगणवाडी सेविका या नाराज झाल्या। तर त्या सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे, भरपूर दिवसापासून भरती निघालेली नव्हती, त्यामुळे आता ही भरती प्रक्रिया निघालेली आहे। या भरती प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाचे निकष हे बदल करण्यात आलेले आहे आणि त्या बदलानुसार सेविकांना 12वी उत्तीर्ण असावे लागते। त्यामुळे बहुतेक सर्वच अंगणवाडी सेविकांना इथं सुवर्ण संधी भेटणार आहे। ज्या सेविकेंचं 50 वर्षाच्या आत वय आहे अशा सेविकांना व सर्वच अंगणवाडी सेविकांची 12वी झालेली आहे, त्यामुळे सर्व सेविकांना, ज्या सेविकांची 10 वर्ष सेवा सेविका या पदी पूर्ण झालेली आहे, त्या सेविकांना इथं सुवर्ण संधी भेटणार आहे आणि या सेविकांनी या सुवर्ण संधीचा नक्कीच फायदा करून घ्यावा अशी माझी विनंती आहे। आणि येणाऱ्या काळातील ज्या माझ्या सेविका मदतनीस ताई आहेत त्या सर्वांसाठी प्रोत्साहन भत्त्याच्या संदर्भात सुद्धा अपडेट लागू करण्यात आलेले आहे। त्याच्या संदर्भात वारंवार आदित्यताई तटकरे तसेच बघा आपल्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त, उपायुक्त, सचिव यांच्यासोबत त्यांची बैठक पार पडलेली आहे। FRSचे काम अगदी सोप्या पद्धतीने करण्यात यावे या पद्धतीने सुद्धा त्यांची बैठक झालेली आहे। आणि जो आपला प्रोत्साहन भत्ता ऑक्टोबर 2024 पासून भेटला नव्हता, तर त्या प्रोत्साहन भत्त्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण निकष निर्गमित करण्यात आलेले आहे आणि आजपासूनच मे 2025चं मानधन हे अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मागच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तो GR दाखवला, त्याच्यामध्ये की आपल्याला 218 कोटी निधीची तरतूद करण्यात आली होती आणि त्या तरतुदीनुसारच आता आजपासूनच मे महिना संपायच्या अगोदरच अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्या खात्यामध्ये मानधन जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सर्वच अंगणवाडी सेविका व मदतनीस ताई यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। कारण बघा, वारंवार अंगणवाडी सेविकांच्या मानधनासाठी नेहमीच विलंब केला जात होता, परंतु यावेळेस महिना पूर्ण होण्याच्या आतच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या खात्यामध्ये राज्य शासनाचा निधी हा 40% जे मानधन आहे ते जमा झालेले आहे। राहिलेले 60% हे केंद्राचं मानधन हे सुद्धा टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे।
फक्त मानधन जमा झालेलं आहे, प्रोत्साहन भत्ता अजूनही जमा झालेला नाही आहे. तुम्हाला जर मानधन जमा झालं असेल तर तुम्ही कमेंट करून कळवा की तुम्हाला किती मानधन जमा झालेलं आहे म्हणून. कारण की सर्वांचं मानधन एकत्र होत आहे, परंतु काही ताई अशा आहेत की ज्यांच्या मानधनाला विलंब होत आहे. जेणेकरून आपण त्यांच्या मानधनाला का विलंब होत आहे याची माहिती जाणून घेऊ शकतोय. व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेट्स आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला पाहता येतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.